एका मिनिटात होईल बाथरूम स्वच्छ। घाण बाथरूम कोणालाच आवडत नाही, पण बाथरूमच्या टाईलची नियमित साफसफाई करणे खूप गरजेचं आहे। वरवर तर आपण रोज बाथरूमची स्वच्छता तर करतोच, खोलवर स्वच्छता करत नाही, त्यामुळे बाथरूमच्या कोपऱ्यात किंवा टाईल्सवर घाण साचते। हळूहळू ती अधिकच साचते, त्यामुळे बाथरूम बेरंग दिसू लागतं। घाणेरड्या फरशांमुळे अनेक जीवाणू जंतू पसरतात, ते आरोग्यासाठी देखील हानिकारक असतात आणि ते बाथरूम दिसायला देखील चांगलं दिसत नाही। बाथरूमच्या फरशा खूपच घाण झालेल्या असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही। एका मिनिटामध्ये आणि एकाच वॉशमध्ये तुमचं बाथरूम एकदम स्वच्छ होईल आणि अंधारात देखील तुमच्या बाथरूमच्या फरशा एकदम चमकतील। आता सर्वात अगोदर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि 4 चमचे इथे मी मोजून डिटर्जंट पावडर घेतलेला आहे, म्हणजेच निरमा पावडर। तुमच्याकडे जे निरमा पावडर असेल तुम्ही ते इथे घेऊ शकता आणि निरमा पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तर मोजून इथे मी 4 चमचे हे पावडर घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 इनोचा सॅचे यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच 2 ते 3 चमचे आपल्याला इथे हार्पिक टाकायचं आहे। त्यापेक्षा जास्त साहित्य आपल्याला काही घ्यायचं नाही। आता आपण हे टाइल्स क्लीनर बनवलेलं आहे। आता बाथरूम क्लीनर बनवल्यावर थोडासा याला फेस येतो, म्हणून ते काय करायचं, चमच्याने मिसळायचं, जेणेकरून फेसवर ते येत नाही, तो स्थिर होतो। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे बाथरूम क्लीनर बनवलेलं आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण फेसळलेलं आहे तोपर्यंत हे मिश्रण लगेचच बाथरूम मध्ये टाकून घ्यायचं। बाथरूम मध्ये जिथे जिथे पिवळट डाग आहेत किंवा टाइल्सवर पिवळट डाग असतील त्या टाइल्सवर किंवा फरशीवर टाकून घ्यायचं। जो बाथरूमचा कोपरा असतो त्या ठिकाणी भरपूर पिवळटपणा आलेला असतो, शक्यतो त्या ठिकाणी हे क्लीनर टाकून द्यायचं। अशा पद्धतीने टाकलं की लगेचच ब्रशने किंवा एखाद्या स्क्रबरने हे हाताने हलक्या हाताने थोडंसं घासायचं। हलक्या हातानेच मी फरशी थोडीशी घासताच तुम्ही पाहू शकता फरशीमध्ये लगेचच कलर तुम्हाला बदललेला दिसला असेल। देखील जोर देऊन फरशा घासण्याची गरज नाही, हलक्या हाताने तुम्ही जर हे फरशी घासल्या तर सहजरित्या या फरशांचे डाग निघतात। आता सर्व टाइल्सवर आणि फरशांवर हे मिश्रण मी असं पद्धतीने पसरून हलक्या हाताने थोडंसं घासून घेतलेलं आहे। आता लगेचच न थांबता याच्यावर लगेचच पाणी टाकून तुम्ही फरक पाहू शकता। सर्व बाथरूम क्लीनर फरशांवर आणि टाइल्सवर लावून घेतल्यानंतर लगेचच पाणी टाकून हे स्वच्छ करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता किती सहजतेनं या फरशांवरचा पिवळटपणा निघालेला आहे। फरशा साफ करण्यासाठी जास्त काही मेहनत लागलेली नाही, कमीत कमी वेळेमध्ये आपण या पिवळ्या फरशा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा केलेल्या आहेत। ही पद्धत खूप फायदेशीर आहे, ज्यामुळे तुमच्या बाथरूमच्या रंगीबेरंगी टाइल्स देखील चमकतील। बाथरूममध्ये कितीही जुने किंवा कितीही काळा अगोदरचे डाग असू द्या, तुम्ही जर हे बाथरूम क्लीनर अशा पद्धतीने बनवून जर तुम्ही फरशा अशा पद्धतीने साफ जर केल्या तर एका मिनिटामध्ये तुमचं बाथरूम अंधारात देखील चमकेल। बाथरूम अशी जागा आहे जिथे सतत साबण आणि पाणी वापरले जाते। आपण फक्त जर बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फक्त डिटर्जंट घेतलं तर ते चांगलं स्वच्छ होत नाही, त्यासाठी तुम्ही इथे इनो आणि हार्पिकचा वापर नक्कीच करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेलच। या बाथरूमच्या फरशा आणि टाइल्स स्वच्छ करण्या अगोदरच्या फरशा तुम्ही पाहिलेल्याच आहेत। जे आपण टाइल्स क्लीनर बनवलेलं होतं त्याने घासल्यानंतर या फरशा तुम्ही पाहू शकता असा फरक पडलेला आहे। जर हा तुम्हाला उपाय नक्कीच आवडला असेल तर तुम्ही एकदा नक्कीच तुमच्या बाथरूमवर हा उपाय करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।